ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात आपण एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। पाकिस्तानकडनं एलओसी सह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जातोय। सुरुवातीला पाकिस्तानने एलओसी वरती भडीमार केला होता, मात्र काल रात्री पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे। परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरती जोरदार गोळीबार झाल्याचं कळतंय। खरं तर गेले 6 दिवस सातत्याने लाईन ऑफ कंट्रोलवरती शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं होतंय हे आपण ऐकत आहोत। त्याला भारतीय लष्कर प्रत्युत्तरही देते, परंतु आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार झालेला आहे अशी माहिती कळतेय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती देतील। सोमेश, आंतरराष्ट्रीय सीमेवरती सुद्धा आता गोळीबार होतोय, याचा नक्की अर्थ काय आहे? नक्कीच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कुठल्याही देशाची ज्यावेळी सीमा सुरू होते तेव्हा पहिल्यांदा लाईन ऑफ कंट्रोल असते की ज्या ठिकाणी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट असतात आणि सैनिकांच्या मार्फत सुरक्षा दिली जाणारी अशी लाईन ऑफ कंट्रोल असते। त्यानंतर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ज्याला म्हणतात की जिथपर्यंत कुठल्याही देशाच्या सैन्याला जाण्याची परवानगी नसते आणि दुसऱ्या बाजूला समोरच्या देशाची लाईन ऑफ कंट्रोल असते। तर आतापर्यंत ज्या बातम्या येत होत्या गेल्या 5 दिवसांमध्ये, त्यावेळी पाकिस्तान सातत्याने लाईन ऑफ कंट्रोल त्यांची जी आहे त्या ठिकाणाहून फायरिंग करत होते, परंतु आता जी नवी माहिती येते त्यानुसार लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे ज्याला आपण इंटरनॅशनल बॉर्डर देखील म्हणतो, तर इंटरनॅशनल बॉर्डरच्या अलॉंग त्यांनी आता फायरिंग केलेलं आहे। याचा अर्थ ज्यावेळी लाईन ऑफ कंट्रोलवर फायरिंग होतं त्यावेळी लाईन ऑफ कंट्रोल ते इंटरनॅशनल बॉर्डरपर्यंत जो एक बफर झोन असतो, तो बफर झोन हा त्याच देशाच्या मालकीचा असतो। म्हणजे पाकिस्तानने लाईन ऑफ कंट्रोलवरून फायरिंग केलं तर इंटरनॅशनल बॉर्डरपर्यंतचा बफर झोन हा तसा त्यांच्याच मालकीचा असतो। फक्त टेक्निकली तिथे कुठल्याही प्रकारचं सैन्य नसतं, परंतु आता जी माहिती येते त्यानुसार त्यांनी इंटरनॅशनल बॉर्डरवरही फायरिंग केलेलं आहे, जी की गेल्या 6 दिवसातली खूप मोठी आणि लक्षवेधी अशी घटना म्हटली पाहिजे। इंटरनॅशनल बॉर्डरच्या वरती फायरिंग करणं म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर, ज्याला आपण युद्धाची घोषणा म्हणतो किंवा एक प्रकारे युद्धाची सुरुवात देखील समजलं जातं। त्यामुळे आता इंटरनॅशनल बॉर्डरवर फायरिंग केल्यानंतर स्वाभाविक युनायटेड नेशन्सचं जे आर्टिकल 51 आहे UN चार्टरचं, त्यानुसार भारताला देखील प्रत्युत्तराचा अधिकार मिळतो ज्या कोणत्या देशावर अशा प्रकारे फायरिंग केलं जातं त्या देशाला। त्यामुळे आता भारत गेल्या 5-6 दिवसापासून सुरू असलेलं जे शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे पाकिस्तानकडून, त्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकारामध्ये भारत देखील आता काही ना काहीतरी प्रत्युत्तर देऊ शकतो आणि भारताच्या प्रत्युत्तराला कुठल्याही प्रकारे ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाणार नाही, तर तो त्यांचा जो सेल्फ डिफेन्सचा अधिकार आहे त्या अंतर्गत त्यांनी प्रत्युत्तर दिलंय असं समजलं जाईल। त्यामुळे भारताला आता प्रत्युत्तर देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे अप्रत्यक्षपणे। नक्कीच त्यामुळे कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आता भारताला इथे प्राप्त होतोय आणि त्याचबरोबर लाईन ऑफ कंट्रोलचं सुद्धा उल्लंघन आता पाकिस्तानने केलंय असं म्हणायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अशा पद्धतीच्या हल्ल्यातनं कुठेतरी भारताला आणखीन आमंत्रण दिलं जात आहे प्रत्युत्तरासाठी। हे मात्र नक्की धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर याच हल्ल्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात बातम्या सुपरफास्ट।